मित्रांनो, प्रवासातलं सुख नक्की कशात आहे तुम्हाला माहीत आहे का? निसर्गाची शांतता, इथली लाल माती, नारळाची झाडं, हिरवीगार शेतं, इथलं स्वादिष्ट जेवण आणि कमी गर्दी असल्यामुळं समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत गाडी चालवणं आणि घाटातनं जेव्हा तुम्ही वळण घेत गाडी चालवता ना, तेव्हा अंगाला जो गार वारा लागतो ना, तो अनुभवणं म्हणजे खरं सुख आहे. आणि हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्हाला कोकणात तरी यावंच लागेल. काय वाटतंय? तर मी निघालो आहे गणपतीपुळ्यावरनं रत्नागिरीला. आता सुट्ट्यांचा सीझन चालू आहे, त्यामुळे सगळी लोक सुट्ट्या एन्जॉय करायला कोकणातच येत आहेत. त्यामुळे इथले सगळे बीच हाऊसफुल झालेले आहेत. आता मी तुम्हाला पुढं असं एक हिडन बीच दाखवणार आहे, ज्या बीचवर खूप कमी गर्दी असते. तो बीच अजून जास्त लोकांना माहिती नाही, त्याच्यामुळे तुम्ही निवांत एन्जॉय करू शकता. सगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे तुम्हाला करायचं असेल तर त्या पण तुम्ही एकदम निवांत एन्जॉय करू शकता. हे बघा, आता आपण आलो आहे बीचवर. मस्त झाडांचा व्ह्यू एन्जॉय करत रस्त्याच्या मधनं तुम्हाला बीचवर जाता येतं. हे बघा, बीचवर तुम्ही बघू शकताय काहीच गर्दी नाही, गर्दी पण नाही, घाण पण नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम निवांत एन्जॉय करता येणार इथं. ह्या बीचवर तुम्हाला मस्तपैकी बोटिंग करता येईल आणि ह्या बाईक राईड पण करता येईल. गर्दी नसल्यामुळं तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता. इथं तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करता येईल. हे काय करतात, आतमध्ये खोल समुद्रात घेऊन जातात, ते बघा घेऊन गेलेत आणि ते तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करता येते निवांत एकदम. आणि हा जो हिडन स्पॉट आहे हा आहे काजीर भाटी बीच. गणपतीपुळ्यावरनं रत्नागिरीला जाताना आरेवारीच्या अगोदरच हा बीच लागतो. त्यामुळे तुम्हाला जर कोकणात बीच एन्जॉय करायला यायचं असेल तर या काजीर भाटी बीचला तुम्ही नक्कीच येऊ शकता.